बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केलेली आहे। बरं झालं पक्ष फुटला, जो आपली बायको आणि मुलीच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबरच काम करणं शक्य नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांचं नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी जोरदार टीका केली। राज्यातील महायुतीच्या कारभारावर टीका करताना 100 दिवसात 1 विकेट गेली आहे, 6 महिने थांबा आणखी 1 विकेट जाणार आहे असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला। तसंच त्यांचं नाव आत्ताच जाहीर करणं योग्य नाही, मात्र जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, हिम्मत असेल तर समोर येऊन लढ, ही लढाई खूप मोठी आहे असं खुलं आव्हान देखील त्यांनी दिलंय। दरम्यान सुप्रिया सुळे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या। देखिए और अभी देखो देखो होगा है तुम्हारे साथ के 6 महीने तक एक विकेट निघाली ॲडव्हान्स नोटीस घेतली बरं झालं पक्ष फुटला। कारण का ते जर या पक्षात असते मी त्या पक्षात असते तर ते तरी राहिले असते नाही तर मी तरी राहिले असते। मी त्या पक्षात काम करू शकत नाही ते आता मानत आणि सगळ्या दुनियेला माहिती की माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्षात एक असतानाही होती। मी एखादी बाहेर बोललेले नाही, पण आज संघटनेत बसलोय बघतो, जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर एक तर पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही।